चला मंडळी, आज आपण मस्तपैकी अशी भोगीची भाजी बघणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेली आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी अशी बनते. ही भाजी आमच्याकडे गावाकडे ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने इथे मी दाखवलेली अप्रतिम अशी ही भाजी बनते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघू शकता काय मस्त अशी आपली भाजी दिसत आहे ती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला मंडळी, आज आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी बघणार आहे. ही भाजी आहे ती खायला अतिशय चविष्ट अशी बनते आणि ही भाजी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असाल, पण आमच्या गावाला कशी बनवतात ते मी इथं दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण भाजी कशी बनवायची आहे त्या रेसिपीकडेच वळूया. चला आता इथं सुरुवातीला आपण आहे ना ते साहित्य घेऊया, की आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे ते घेऊया. आता इथं ह्या भोगीच्या भाजीमध्ये जी भाजी आपण घेतली जाते तर कोणी कोणत्या-कोणत्या प्रकारच्या ज्या त्यांच्याकडे अवेलेबल भाज्या असतात त्या आपण घेतो. आता गावाला बहुतेक बऱ्याचशा वालपापडी असते किंवा घेवडा असतो, पावटा असतो, बटाटा, वांग ह्या ज्या शेतामध्ये ज्या भाज्या निघतात ना, त्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. म्हणजे गाजर असेल, त्याच्यामध्ये वांग जास्त प्रमाणात घालतात. डबल बीज येतं, वाटाणा येतो. ह्या भाज्या असतात मिक्स केलेल्या. आता कधी-कधी सिटीमध्ये काही भाज्या मिळतात, काही भाज्या मिळत नाहीत. तर त्या पद्धतीनं आपण भाजी बनवतो. आता आज मला ज्या भाज्या मिळालेल्या आहेत, तर त्या आपण पाहूया. त्या पद्धतीनं आपण ही भाजी करणार आहे. आता याच्यामध्ये मला घेवडा भेटलेला आहे. त्यानंतर आपण वाटाणा घेतलेला आहे, पावटा घेतलेला आहे, वांग घेतलेलं, गाजर घेतलेलं आहे. त्यानंतर डबल बीज येतं ते घेतलेलं आहे. पापडी येतात ते 2-3 प्रकारच्या पापड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. इथं थोड्याशा काळ्या दाण्याची पण एक पापडीमध्ये येतं, वालमध्ये येतं तर ते घेतलेले आहे. तसे खूप 5-6 प्रकारचे अशा जे वाल येतात किंवा हे येतात ते घेतलेले आणि ते सगळे सोलून घेतलेले आहेत आणि जी पापडी आहे ती आपण खुडून घेतलेली आहे. त्याच्यात मी आता एक वांगा, एक बटाटा आणि आपण ही छोटी 2 गाजर घेतलेली तीही आता आपण कट करून घेऊया इथं. आता या भाजीमध्ये जी खुडून घेतलेली आहे आपण किंवा सोलून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि जे वांगे आहेत ना ते आपण कट करून घेऊया. तर सुरुवातीला मी इथं 1 वांगं घेतलं, पण मला वाटलं की वांगं कमी पडतंय म्हणून मी आणखीन त्याच्यामध्ये 1 वांगं आहे ते घालून घेणार आहे. कारण ही थोडी छोटी वांगी आहेत त्याच्यामुळे मी 2 वांगी इथं घातलेली. वांगं थोडं जास्त घालायचं या भाजीमध्ये म्हणजे वांग्याची टेस्ट खूप छान लागते. आता हे गाजर आहे ते पण थोडंसं वरती सोलून टाकलं आणि त्यानंतर आपण याचे असे काप करून घेऊया. त्याचबरोबर इथे एक बटाटा घेतलेला आहे, तर तो बटाटाही आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या अवेलेबल भाज्या होतील त्या तुम्ही घेऊ शकता. अगदी याच्यामध्ये आता काही ठिकाणी वाटाणा आपलं हरभराही भेटतो, ओला हरभरा जास्त प्रमाणात आता निघतो, तर तोही भेटतो. तर मला तर मिळाला नाहीये, म्हणजे संपलेला होता. तर तुम्हाला तर जो हरभरा भेटला ओला, तर तोही सोलून त्याचे दाणे याच्यामध्ये घालू शकता. मी आता याच्यामध्ये ज्या भाज्या मिळाल्या त्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मूठभर शेंगदाणे घालून घेतलेले. शेंगदाणे घातले ना, की खायला भाजी खूप अप्रतिम अशी लागते. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालू शकते. चला तर आता आपण एक कुकर घेऊया, स्वच्छ धुवून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर भाजीला सुरुवात करूया. आता इथं आहे ना, ही भाजी आहे ती मी कुकरमध्ये करते. कढईमध्ये थोडा शिजायला जास्त वेळ लागतो. कुकरमध्ये झटपट तयार होते. एक 10 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. त्यामुळे आपण कुकरमध्ये बनवायला घेणार आहे. आता इथं गॅस चालू करून घेऊयात. जोपर्यंत कुकर गरम होतोय तोपर्यंत आता इथं आपण एक कांदा घ्यायचा आहे. जरा कांदा मोठा घ्यायचा म्हणजे हे 4 माणसांची भाजी पुरेल इथपर्यंत एवढी भाजी मी बनवणार आहे. तर इथे कांदा घेतलेला आहे आणि तो आता आपण चिरून घेऊया. याच्यासोबत टोमॅटोही तुम्ही कट करून घेतलं तरी चालू शकतंय. बघा आता इथं सुरुवातीला मी कांदा एकदम बारीक चिरून घेते. आता कांदा इतका तिखट आहे, की कांदा चिरायला सुरुवात केल्यानंतरच डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झालेली. तर बघू शकता मला पुढे बघता पण येत नाही. एवढा कांदा तिखट झालेला आहे. अक्षरशः आता ह्याच्यामध्ये माझी आजी काय करायची किंवा आई, की ते कांदा चिरताना जर डोळ्यातून पाणी आलं तर डोक्यावरती एक ते कांद्याचं वरचं भाग जो असतो ना आपण कट करतो, तर तो ठेवतात म्हणजे आपल्या डोळ्यातील पाणी येत नाही असं त्या म्हणायच्यात आणि खरंच आहे, की तो भाग डोक्यावरती ठेवला ना आणि आपण कांदा चिरायला घेतला, की आपली जी आग असते डोळ्याची ती भरपूर प्रमाणात कमी होते. पाणी गळायचं कमी होतं. तर बघू शकता मी पण तेच ट्राय केलेलं आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.
आता आपला कांदा चिरून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी 3 पळी आहे ते तेल घालणार आहे. बघू शकता इथं माझी पळी केवढी आहे. छोटी असेल तर 6 पळी तेल याच्यामध्ये घालून घ्या. तेल थोडं जास्त घालायचं या भाजीला, म्हणजे काय होतं आपण अशी चमचमीत भाजी करणार आहे. तुम्हाला तेल कमी घातलं तर मग आपली भाजी आहे ती थोडीशी ड्राय बनते. त्याच्यासाठी थोडं तेल जास्त घालून घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यावरती थोडीशी आपली मोहरी घालायची. बारीक मोहरी असेल ती घातली तरी चालू शकते. त्यानंतर फ्रेश कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यावरती कांदा चिरलेला घालायचा. कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यावरती आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची, 1 छोटा चमचा भरून. ती चांगली मिक्स करून घ्यायची. 2 मिनिटं आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतली ना, की छान असा एक वास सुटतो. पेस्ट कांद्यामध्ये थोडी परतली की त्यात ओलं वाटण घालून घ्यायचंय. आता या ओलं वाटणमध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा घेतलेला आहे, थोडीशी लसूण पाकळी, थोडं टोमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली, अद्रक घातलेलं आहे आणि याची बारीक चांगलं पेस्ट करून घेतलेली. याची संपूर्ण जी मसाल्याची रेसिपी आहे ती तुम्हाला संगीता सुमी किचनवरती पाहता येईल आणि हा मसाला तुम्ही महिन्याभरासाठी कसा स्टोअर करून ठेवू शकता. त्याची रेसिपी मी YouTubeवरती अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता. आता बघा मसाला चांगला भाजलेला आहे आपला आणि त्यानंतर तेल सोडायला सुरुवात झाली. याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घालून घेतलं, अर्धा चमचा हळद घातली, जिरा पावडर आणि धने पावडर आहे ती 1-1 छोटा चमचा घालून घेतलेली किंवा मोठा चमचा असेल तर अर्धा-अर्धा चमचा घालून घेतलेली. त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तर तो 1 छोटा चमचा भरून घालून घ्यायचा किंवा मग गोडा मसाला एक येतो तोही घातला तरी चालू शकेल. इथं मी गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरू शकता. आता हे मसाले चांगले भाजत आलेले आहेत बघा, साइडनं तेल सोडायला सुरुवात झालेली. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर आपण याच्यावरती ही भाजी घालून घेणार आहे. आता इथं भाजी सुरुवातीला काय करायचं, चांगली मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. भाजी चांगली वाफलवून घ्यायची सुरुवातीला कधी, म्हणजे काय होतं भाजी पटकन शिजली जाते आणि भाजीला एक छान अशी टेस्ट येते. आपण लगेच पाणी घातलं ना तर कच्चापणा भाजीचा राहतो आणि तो आपल्या भाजीमध्ये नंतर उतरतो. त्यासाठी भाजी चांगली सुरुवातीलाच वाफलवून घ्यायची तेलावरती. इथं 3 ते 4 मिनिटं ही भाजी आहे ती चांगली 2-3 वेळा हलवून मी चांगली वाफलवून घेतलेली. इथं बघू शकता जशी भाजी वाफलत जाईल ना, वांगं वगैरे ज्या भाज्या आहेत त्यांचा कलर आहे तो थोडा चेंज होत जातो, वाफाळलेल्या दिसतात बघा. असंच आपण अजून थोडा वेळ आहे ना ते वाफवून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये साईडला मी आता इथं गरम करत पाणी ठेवलेलं आहे. छानपैकी असं गरम केलेलं पाणी घालायचं म्हणजे भाजी पटकन शिजलीही जाते आणि भाजीची जी चव आहे ती बिघडत नाही. आणि जे आपण तेल टाकलेलं असतं वगैरे, तर काय होतं की भाजीला छानपैकी अशी तर्री येते किंवा तेल सुटलं जातं. त्याच्यासाठी भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा. बघा आता इथं भाजी चांगली वाफवलेली आहे आपली. आता आपण साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम, ते पाणी याच्यावरती घालून घ्यायचे. फक्त पाणी घालत असताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही. इथं मी 1 छोटा पेला भरून पाणी घातलेलं आहे अंदाजे. बघा आता फक्त भाजी त्याच्यामध्ये मिक्स होईल इथपर्यंत घातलेले, कारण की जो बटाटा वगैरे घातलेले दाणे आहेत तर ते शिजले पाहिजेत आणि याला फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आता इथं उकळी बघा छान आलेली. याच्यावरती मी 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि 1 ते दीड चमचा याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. गूळ घातल्यामुळं काय होतं भाजीला एक छान अशी टेस्ट येते. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून घेऊया. बघा काय अप्रतिम असा कलर दिसतोय. आता तुम्हाला हे पाणी दिसतंय ना, आपण एक शिट्टी काढल्यानंतर ते पूर्ण पाणी आहे ते ऑब्झर्व्ह होतं आणि भाजीमध्ये मुरून जातं. तुम्हाला जर भाजी थोडीशी लपतपीत पाहिजे असेल, तर इथं मग तुम्ही 1 ते दीड 1 ग्लासाच्या वरती थोडंसं पाणी घाला. म्हणजे जेव्हा भाजी बनेल ना, तेव्हा थोडीशी लपतपीत राहील. पण मला इथं घरी सर्वांना ड्राय भाजी म्हणजे सुकी भाजी आवडते जास्त करून. जास्त पाणीवाली आवडत नाही किंवा लपतपीत नाही आवडत. त्यामुळे मी इथं सुकी भाजी करणार आहे. आता इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण तोपर्यंत भाजी होते तोपर्यंत भाकरी घालून घेऊया. आता इथं बाजरीचं पीठ आहे ना, ते तुम्ही पॅकेटवालं पण घेऊ शकता किंवा मग आता दुकानामध्ये असं सुट्टं ही पीठ बाजरी दळलेली असते तेही मिळतं. आता या पिठामध्ये शक्यतो आहे ते तुम्ही कोमट केलेलंच पाणी घाला. सुरुवातीला मी इथं थंड पाण्यामध्ये मळून बघितलं, परंतु त्याची भाकरी काही जमत नव्हती. कारण की काय पॅकेटचं पीठ असतं ते कधी काही दिवस बऱ्याच दिवसाचं असतं किंवा मग ते कधी-कधी त्याच्या भाकरी येत नाही. ज्यावेळेस आपण घरी बाजरी आणतो आणि ती दळून घेऊन येतो ना, तर त्याची भाकरी असते ती आपल्याला पटकन येते, चिकट बनते. परंतु पॅकेटवालं असतं किंवा विकतचं असतं पीठ, त्याची भाकरी कधी-कधी व्यवस्थित जमत नाही. पिठावरती अवलंबून असतं कसं दळलेलं आहे त्याच्यावरती.
किंवा मग बाजरी कोणत्या प्रकारची हे त्याच्यावरती पण अवलंबून असतं. तर इथं मी नंतर थोडंसं गरम केलेलं पाणी घेतलं आणि परत मळून घेतलं. आता बघा मी परातीमध्येच आहे ती छोटीशी भाकरी थापून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे आणि त्यावरती तीळ लावून घेतलेले काय मस्त अशी दिसते आपली भाकरी. चला तर आता आपण तव्यावरती घालून घेऊया. तिळाची बाजू आहे ती वर अशी उचलून घ्यायची आणि तव्यावरती घालून घ्यायची आहे. आता इथे बघा मी दुसरी ही भाकरी अशाच पद्धतीने दाखवते, कशा पद्धतीने आपण इथं थापून घेतलेली आहे ती. बघा. अशा पद्धतीने हलक्या हाताने पिठाचा हात लावत-लावत थापून घ्यायचे आणि तीळ सुरुवातीलाच टाकले ना, की ते चांगले भाकरीमध्ये म्हणजे चिटकून राहतात, असे जळत नाहीत जास्त. बघा आता आपण भाकरी घालून घेऊया तव्यावरती अशा पद्धतीने आणि त्याला वरून थंड पाणी आहे ते लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी दाखवते पोळपाटावरतीही आपण भाकरी थापलेली टाकू शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी बनते. मोठी करायची असेल तर तुम्ही पोळपाटावरती करू शकता. परातीत केली की थोडीशी छोटी बनवायला लागते. बघा आता इथं थोडंसं वरनं पाणी ते सुकायला लागलं की आपण पलटी करून घेऊया आणि काय मस्त अशी भाकरी आपली दिसते आणि जे पांढरे तीळ लावलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता. मस्त असे दिसतात. आता दोन्ही जी खालची साईड असते ना ती थोडीशी भाजून घ्यायची. त्यानंतर तवा उचलायचा आणि डायरेक्ट फ्लेमवरती ही भाकरी उलटी टाकून द्यायची. तर इथे बघू शकता आता आपण भाकरी शेकायला टाकलेली आहे आणि ही भाकरी गरम असतानाच त्यावरती तूप तुम्ही लावून ठेवू शकता. म्हणजे ही भाकरी ती कडक बनत नाही आणि एकदम सॉफ्ट राहते. चला तर आता दुसरी भाकरी आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. बघा आता मी पोळपाटावरती थापलेली आहे. एकदम पातळ अशी भाकरी थापलेली आहे आणि मोठी थोडी बनवली आहे. आता आपण याच्यावरतीही थंड पाणी लावून घेऊया आणि आपण ही भाकरी आहे ती शेकवून घेऊया. अप्रतिम अशा भाकरी बनतात. तोपर्यंत आपली भाजी इकडे बाजूला शिजते. आता तुम्ही एक शिट्टी झालेली आहे त्यामुळे गॅस आहे तो बंद करून घेते आणि आता आपली भाकरी पण तयार झालेली आहे म्हणजे आपल्याला सर्व्ह करायला इझी जाईल. अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा. याच्या व्यतिरिक्तही आपल्या काही बऱ्याच अशा रेसिपी आहेत त्या संगीता सोमी किचनवरती तुम्ही पाहू शकता. कोंबडी वडे आहेत किंवा चिकन मटनच्या रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता. आता जस्ट अपलोड केलेली म्हणाल तिळगुळाची वडी आहे. लाडू थोडे बिघडले जातात त्यासाठी शक्यतो मी वडी बनवते आणि वडी अप्रतिम अशी बनते. कोणीही पहिल्या वेळेस जरी ही वडी बनवली ना तिळाची, तरी त्यांची रेसिपी कधीच बिघडणार नाही. अप्रतिम अशी रेसिपी बनते. तर तीही रेसिपी तुम्ही पाहू शकता. चला तर आता आपली भाकरी बघा टाकून घेतलेली आहे आणि भाजीही तयार झालेली आहे. तोपर्यंत भाकरी शेकते, तोपर्यंत आपण भाजी बघूया शिजली की नाही. एकदम परफेक्ट अशी आपली भाजी शिजलेली आणि एक छान असा वास सुटलेला एकदम घमघमाट. इथे बघू शकता काय अप्रतिम अशी आपली भाजी झालेली. तुम्हाला भाजी थोडी म्हणजे ओलसर पाहिजे असेल, लपटपीत पाहिजे असेल, तर पाणी टाकताना थोडंसं जास्त पाण्याचा वापर करा. मी इथं 1 पेलाभरच टाकलं होतं. तुम्ही ग्लासभर किंवा थोडंसं ग्लासला जास्त पाणी घातलं, की थोडीशी लपटपीत अशी भाजी तयार होते. बघा काय अप्रतिम अशी भाजी दिसते. जेवढी छान दिसते ना, ते खायला पण खूप टेस्टी बनते. चला तर मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी इतरही रेसिपी तुम्ही पाहू शकता. तर ही तर मी भाजी आपली बोगीची झालेली आहे. मी टेस्ट करून बघते. अप्रतिम अशी झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेले. चला तर मग तुम्ही पण बनवून बघा.